नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन वाट बघत असतात की कृष्णाचा फोन अजून का आला नसेल. नक्की काय गडबड असेल तिकडे. आणि त्यानंतर आता इकडे तर कृष्णाने या प्रियाला नांगराला जुंपलेलं असतं आणि नांगराला जुंपून मात्र ती सगळं काही शेत नांगरून घेत असते. रविराज काका आणि कृष्णा मात्र आता या प्रियाची चांगली जिरवतात. सायलीला व्हिडिओ कॉल करून दाखवत असते की सायली बघ, अगं दिसला ना, तुला कसा वाटला माझा हा नवीन बैल शेत नांगरणारा. तेव्हा प्रिया पूर्णपणे थकून गेलेली असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं म्हणून ती लगेच आता नांगर खाली टाकते आणि आता ती कृष्णाच्या विनवण्या करते की हे बघ मला जाऊ दे. सायली म्हणते की बघ अगं तुझा बैल तर लगेच थकला. प्रिया म्हणते अगं मला जाऊ दे. तेव्हा लगेच कृष्णा म्हणते तुला मी नांगरल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही. रविराज काका रागाने आता प्रियाच्या समोर येतात आणि प्रिया लगेच बाबा असं म्हणणार. तोच लगेच रविराज काका एक सणकणी तिच्या कानामागे ठेवून देतात. हे सुद्धा सायली आणि अर्जुनला व्हिडिओ कॉलवर पाहायला मिळत असतं. कृष्णाने सर्व दाखवलेलं असतं की इथे काय सुरू आहे ते. रविराज काका प्रियाला म्हणतात की हे बघ असंच एक जमिनीचा तुकडा मी तुला दिला होता आणि तुला मात्र मी दागिने सुद्धा दिले होते. सगळं काही मी हक्क दिले होते. तू तर काय केलं तर माझी सगळी इस्टेट घशात घालायला निघाली होती. तर त्यामुळे माझ्या प्रेमाची तू अशी परतफेड केली का. तेव्हा आता प्रिया रडत असते. काका म्हणतात की तुला माझ्या आयुष्यामध्ये, तुला माझ्या घरामध्ये मी थारा दिला, हक्क दिले, खरंच तू त्यावर उलटलीस. त्यामुळे खरंच मी तुला एक गोष्ट सांगतो की तू माझी मुलगी असू शकत नाही. तुझं आणि माझं कोणतंही नातं नाहीच. तेव्हा आता प्रिया नाही करत असते. रविराज काकांनी बरोबर ओळखलेलं असतं की प्रिया आणि आपलं कोणतंही असं नातंच नाही. रविराज काका रागाने तिथून जायला निघतात. प्रिया म्हणते की बाबा प्लीज ऐकून घ्या. त्यावरती आता हे सर्व काही बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी आता हे सगळं काही आहे ना याचा एक फोटो काढून ठेवतो. उद्या मात्र हे सगळं काही बघून माझा मूड एकदम बरा होईल. तेव्हा आता प्रिया म्हणते की हे बघ मी तुझ्यासमोर हातपाय जोडते. प्लीज माझी कंबर दुखून गेलेली आहे. प्लीज मला इथून जाऊ दे. मी तुझ्या पाया पडते प्लीज. त्यावरती सायली म्हणते की प्रिया अगं ही तर तुझ्या पापांची शिक्षा आहे. परंतु शेत नांगरल्यानंतर जे सत्य तुझ्या समोर येईल ना त्यावेळेस मात्र तुला मेल्याहून मेल्यासारखं होईल. तेव्हा आता प्रिया विनवण्या करत असते पण कृष्णा म्हणते की तुला कोणी थांबवलं. चल नांगर उचलायचा आणि पूर्ण शेत नांगरून घ्यायचं. चल लवकरात लवकर ते नांगर उचलं. तेव्हा आता कशीबशी प्रिया नांगर उचलते. प्रियाची अवस्था खूपच आता दयनीय आता कृष्णाने केलेली आहे. प्रियाची पूर्णपणे आता हिने फजिती करून जिरवलेली आहे. सायली अर्जुन यांना फारच आनंद होतो. ते खूप खुश होऊन हसत असतात. तेव्हा कृष्णा म्हणते की सायली बघतेस ना, बघितलंस ना कशी जिरवली. त्यावरती आता अर्जुन सायलीला म्हणतो की चल आता पूर्णपणे आपल्या मनासारखं झालंय, निघूयात आपण आता. त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी निघून येतात. तर प्रियासुद्धा आता घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर मात्र ती आता इतकी वेड्यासारखं वागत असते. कपडे वस्तू स्टोअर रूममधील सगळं काही फेकून देते आणि डोक्याला हात लावून वेड्यासारखी बसलेली आहे. त्याच वेळेस आता तिला मात्र जेव्हा ती ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेतले, आपल्या नावावर असणारी प्रॉपर्टी, तिने मात्र त्या शेतामध्ये ते पेपर्स लपवण्यासाठी काय काय केलं हे सगळं काही तिला आठवते आणि त्या सगळ्याचा ती विचार करत आहे. तेथे शेतावर गेल्यानंतर आता त्या माधव काकांनी जो लेप तिच्या अंगाला लावलेला असतो त्याने तिच्या अंगाची इतकी आग झालेली आहे तो क्षणसुद्धा तिला आठवतो. त्यानंतर सायलीने मात्र तिची चांगली जिरवली कारण सायलीने म्हणजेच कृष्णाने तिच्याकडून शेत नांगरून घेतलं हे सगळं काही आता तिला आठवत असतं आणि खूपच चिड येते.
तिने आपल्याला कामाला जुंपवलं, मात्र आता या प्रियाला खूपच राग येतोय. प्रिया आता इतकी वेड्यासारखं वागत असते आणि म्हणते की सगळीकडून माझी कोंडी होते आणि माझ्यासाठी रचलेला हा सापळा तर आणखीनच घट्ट होत चाललेला आहे. सायलीला तर सगळीकडून मदत मिळत आहे आणि ज्या गोष्टीची मला सतत भीती होती तर तीच गोष्ट होऊ शकते. म्हणून मात्र प्रियाने आपलं डोकं पूर्णपणे धरलेलं असतं. अर्जुन सायलीला कधीही ते रिपोर्ट मिळू शकतात. एकदा की ते डीएनएचे रिपोर्ट त्यांना मिळाले तर मी प्रिया लोखंडे आहे हे कळाल्यानंतर मात्र माझी काही खैर नाही. म्हणून आता प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये असते. काय करावं तेच काही तिला कळत नसतं. काही झाले तरी आता मला मुळाशी घाव घालावा लागेल, जेणेकरून अर्जुन आणि सायलीकडे असणारा माझा सगळ्यात महत्वाचा मोठा पुरावा नाहीसा होईल. प्रियाने कुणाला तरी फोन केलेला असतो आणि त्याला म्हणलेलं असतं की मी जे काही सांगत आहे ते नीट ऐकून घे. प्रियाने पुढच्या प्लॅनबद्दल आता कोणाला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता ती स्वतःचीच खूप खुश होऊन हसते. त्यानंतर इकडे अर्जुन रूममध्ये असतो तर सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. कॉफी दिल्यानंतर ती अर्जुनला म्हणते की बरं झालं अर्जुन सर, आपल्याला रविराज काकांनी वेळेत सावध केलं आणि कृष्णाने सुद्धा प्रियाला एकदम वेळेत बघितलं, त्यामुळे आपल्याला हे तरी कळालंय की प्रिया मात्र रविराज काकांच्या मालमत्तेचे कागद लपवते. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ, ही प्रॉपर्टी सिनियरची जरी असली तरी सुद्धा ती प्रॉपर्टी त्याने प्रियाच्या नावावर केली होती. त्यावरती सायली म्हणते की प्रियाच्या नाही तर तन्वीच्या नावावर गेलेली आहे. प्रियाच्या त्यामध्ये एकही रुपया नाही. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की पण तिला असं वाटतं हे फक्त तिने पुढचा विचार करून ठेवला होता. जरी तिला आपण घराच्या बाहेर काढलं असतं तरी सुद्धा ती सिनियरच्या पैशाचा वापर करणार होती. त्यासाठीच म्हणून तिने ते पेपर्स लपवले होते. त्यावरती आता सायली म्हणते की हे बघा, जोपर्यंत तिचं खरं सत्य सगळ्यांच्या समोर येत नाही तोपर्यंत मात्र ती असल्या सगळ्या गोष्टी करतच राहणार. आपल्या हातामध्ये महत्वाचा पुरावा आला तर आपण वेळ घालवायला नकोय. त्यावरती अर्जुन म्हणतो की आता फक्त आणि फक्त आपल्याकडे एक महत्वाचा पुरावा आहे, तो म्हणजे डीएनएचे रिपोर्ट, आणि कदाचित मात्र तो रिपोर्ट अजूनपर्यंत यायला हवा. मी फोन करतो, डॉक्टरांना विचारतो की काय आहे ते. तेव्हा तो लगेच अर्जुन डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टरांना विचारतो की हे बघा डॉक्टर, आम्हाला डीएनएचे रिपोर्ट केव्हापर्यंत मिळतील. त्यावरती डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला कॉल करणार होतो. थोडासा वेळ लागला, परंतु आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट तुम्हाला नक्की मिळतील. त्यावरती हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, थँक्यू डॉक्टर, असे म्हणून तो फोन ठेवतो. आता हे सर्व झाल्यानंतर सायली म्हणते म्हणजे प्रिया आणि आपल्यामध्ये फक्त आजची रात्र, उद्या मात्र तिचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असेल. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ, त्या डीएनए टेस्टच्या रिपोर्टनुसार आपल्याकडे संतोषचं जे स्टेटमेंट आहे तर ते सुद्धा असायला हवं. तोच असा आहे की ज्याने प्रियाला शांताचा खून करताना बघितलेला आहे. तोच एकाय विटनेस आहे. प्रत्येक पुरावा आपल्या हातात असेल आणि प्रियाने केलेल्या प्रत्येक खुनाचा आणि आता जे काही तिने केलेलं पाप आहे त्याची शिक्षा आपण तिला स्वतः द्यायची. त्यानंतर सकाळी सकाळी प्रिया मात्र कुठेतरी जायला निघते आणि तेवढ्यात समोरून आता अश्विन हॉस्पिटलमधून घरी येतो. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की अश्विन, अरे बरं झालं तू सकाळी इथेच भेटलास, घरात तर आपल्याला कोणीही भेटून देत नाही. त्यावरती रागानेच अश्विन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ, मला तुला भेटायचं नाहीच आणि तुझ्याशी मात्र एकही शब्द बोलायचा नाही. त्यावरती प्रिया म्हणते की अश्विन, हे बघ, एक मिनिट माझं ऐकून तरी घे. हे खोटे आरोप झालेले आहे, त्या सगळीकडे माझ्याकडे उत्तर आहे. त्यामुळे हे बघ, जे खरं आहे ते सगळं मला तुला खरं सांगायचं आहे. तेव्हा अश्विन मात्र काही न ऐकून घेता
रागानेच आतमध्ये जायला निघतो. तेव्हा प्रिया तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ अश्विन थांब. तेव्हा अश्विनला इतका राग येतो. अश्विन रागानेच तिला बाजूला करतो आणि स्पष्ट शब्दात म्हणतो की मला हात लावायचा नाही म्हणून. त्यावरती प्रिया त्याला म्हणते की हे बघ अश्विन ऐकून घे. अर्जुन सायली तेव्हापासून माझ्या विरोधात आहे. पुरावे शोधतायत कारण त्यांनी ठरवलेलं आहे की मला घराच्या बाहेर काढायचं म्हणून आणि सगळं काही प्लॅनिंग करून ते माझ्या विरोधात खोटनाटं रचत आहेत. तर अश्विन म्हणतो की हे बघ खोटनाटं ते नाही तर तू बोलतेस त्यांच्यावर आरोप करू नकोस. त्यावरती प्रिया म्हणते की हे बघ या अगोदर मात्र माझ्याकडून चुका झाल्या होत्या. त्यावेळेस मात्र तुम्हाला एक संधी दिली होती. पण यावेळेस सुद्धा अश्विन प्लीज मला एक संधी दे. हे बघ मी स्वतः मात्र खूप सुधारणा करेन आणि तुला तक्रारीची एकही संधी मी नाही देणार. माझ्यातील सगळे काही जे दोष आहे ते दूर करेन. परंतु लग्नानंतर मी दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडले हा आरोप मात्र मी कधीच सहन नाही करू शकत. तेव्हा अश्विनला खूपच राग येतो. अश्विन म्हणतो की गप्प बस. तू मला या घरात तर काय पण स्टोअर रूममध्ये सुद्धा नको आहेस. प्रिया आता रागाने सायलीवर ओरडते की तू मुद्दाम हे सर्व करत आहेस. दिसत नाही का तुला. त्यावरती आता सायली रागानेच म्हणते की आवाज खाली कर आणि या घरामध्ये तू आश्रित आहेस हे विसरू नकोस प्रिया. त्यावरती प्रिया म्हणते की हे बघ या घरामध्ये मी सरळ रस्त्याने जात होते. तू मला आडवी आलीस. सायली म्हणते की अगं अधूनमधून तुला धक्के देणं खूप गरजेचं आहे आणि नशीब समज की तुला आता छोटे मोठे धक्के बसतायत. हे बघ ज्या दिवशी मात्र तुला मोठा धक्का बसेल त्या दिवशी मात्र तुझ्या कणा मोडेल आणि तुला उभं सुद्धा राहता येणार नाही. तेव्हा आता प्रिया तिला रागाने म्हणते की हो सायली अगं हे असले स्वप्न बघतच राहा कारण ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. हे बघ तू मोठा प्लॅन केला होतास मला घराच्या बाहेर काढण्याचा पण काय झालं. परत आईने तर मला घरात घेतलं. मग तसंच एक ना एक दिवस अश्विनच्या आयुष्यामध्ये परत शिरेलच लक्षात ठेव. आणि मग मात्र तुझी ही वांजोटी चिडचिड आहे तर ती तू करतच बस. असं बोलून प्रिया आता रागाने आतमध्ये निघून जाते. सायलीला जे हवं होतं शेवटी ते मिळालेलं असतं. प्रिया आतमध्ये गेली हे बघून ती लगेच आपल्या पायाखाली ती चिठ्ठी पडलेली आहे ती उचलते. सायली ती चिठ्ठी वाचते तर ती आता गोळ्यांची चिठ्ठी असते आणि नक्की हे कोणतं औषध आहे असं मात्र ती विचार करत असते. तेवढ्यात मात्र आता अर्जुन तिथे येतो. काय झालं बायको तू अशी इथे का उभी आहेस. त्यावरती आता सायली सांगते की ती आत्ताच बाहेरून आली आणि तिच्या हातातून मात्र आता ही चिठ्ठी इथे खाली पडली. यावर कोणतंतरी औषध लिहिलेलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे तर एक औषध आहे. त्या अगोदर मात्र अश्विनला आपण हे सर्व विचारूया नक्की हे सगळं त्याला माहिती असेल. त्यानंतर मात्र आता इकडे हे प्रियाचे आईवडील आहेत लोखंडे आणि आता सदा लोखंडे हा मैनाला म्हणत असतो की गेल्या जन्मी मात्र तू काहीतरी पाप केलं असेल म्हणून आता ही बुबली आपली मुलगी आपल्या पोटाला आली. त्यावरती आता लगेच मैना म्हणते की हो तुम्ही तर मलाच दोष द्या मी नाही तर तुम्ही पाप केलं असणार म्हणून ती अवदसा आपल्या पोटी जन्माला आली. त्यानंतर मात्र आता प्रियाचा माणूस लगेच आता त्या सदा आणि मैनाला म्हणतो की चला चला लवकर चला. तेव्हा सदा विचारतो की अहो तुम्ही आहात तरी कोण. तेव्हा तो खोट बोलतो की मला सायली आणि अर्जुन सरांनी पाठवलेलं आहे आणि निरोप दिलाय की प्रियाला कळालेलं आहे की तुम्ही दोघेही इकडे आहात. त्यामुळे त्या शांता मावशी सारखं ती तुम्हाला संपवणार आहे. त्यामुळे सरांनी तुम्हाला माझ्याबरोबर लगेच येण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा या दोघांना तर धक्काच बसतो. तेव्हा हा माणूस खोट बोलतो की मला मात्र त्या दोघांनी तुम्हाला एका आश्रमामध्ये शिफ्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम करतोय. तेव्हा आता सदा म्हणतो
की हे बघा ते ठीक आहे, पण जयेशला तर येऊन द्या ना. त्यावरती आता त्याला ठसका सुद्धा लागतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा दादा, आता इतका वेळ नाही. तेव्हा मैना म्हणते की ठीक आहे, मी एकदा सायली किंवा अर्जुनशी बोलून घेते. फोन करायला निघणार तोच लगेच हा प्रियाचा माणूस म्हणतो की हे बघा, आपण आश्रमामध्ये गेल्यानंतर बघूयात काय करायचे आहे ते, कारण अर्जुन सरांनी आपल्याला ताबडतोब इथून निघायचं सांगितलेलं आहे. प्रिया कुठल्याही क्षणी इथे येऊ शकते. समजा हे बघा, तुम्ही फोनवर बोलायला गेलात आणि प्रिया जर इकडे आली तर काय करायचं बरं. म्हणून हा मुद्दाम आता त्या दोघांनाही घाबरवून देतो. मैना खूप घाबरते आणि नको, काही झालं तरी ती इकडे यायला नकोय. लगेच ते आपलं सामान वगैरे घेऊन त्या माणसाच्या सोबत निघून जातात. त्यानंतर आता इकडे अर्जुन सायली ती चिठ्ठी अश्विनला दाखवतात. अश्विन म्हणतो की हे बघा, हे कोणत्याही औषधाचं नाव नाही, चिठ्ठी वगैरे नाही, तर हे एक प्रकारचे पॉयझन आहे आणि हे खूप डेंजर आहे. एखाद्या माणसावर याचा प्रयोग जर झाला तर एका काही तासातच त्याची डेथ होऊ शकते आणि विशेष म्हणजे कळणार सुद्धा नाही की डेथ कोणत्या कारणामुळे झालेली आहे. आता अर्जुन सायलीला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. अर्जुन विचार करतो की आता इतकं डेंजर्स हे औषध प्रिया नक्की कोणाला देणार आहे बरं. आता मात्र अश्विन विचारतो की तुम्हाला मात्र ही चिठ्ठी कुठे मिळाली, कारण हे औषध सहजासहजी कुठेही विकत मिळत नसतं. अर्जुन सायली आता दोघे एकमेकांकडे पाहतात. अर्जुन आता खोट बोलतो आणि म्हणतो की कचुली कसं, की आता माझ्या एका केसमध्ये याचा उपयोग झालेला आहे, क्लायंटनेच मला हे दिलेलं आहे. त्यावरती अश्विन म्हणतो की म्हणजे हे बघ, मला असं वाटतं की नक्की मात्र अजूनपर्यंत तुझ्या या केसमध्ये कुणाची डेथ तर झाली नसेल ना. ठीक आहे, मी निघतो, मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, असे बोलून अश्विन निघून जातो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली विचार करतात आणि आता सायली म्हणते की ही तर नक्की या विषाचा कुठेतरी वापर करू शकते. तेवढ्यात त्याला जयेशचा फोन येतो. अर्जुन फोन उचलतो आणि बोल ना जयेश असं म्हणतो. आता जयेश म्हणतो की हे बघा साहेब, सदा आणि मैना मात्र जयेशच्या घरातून म्हणजे चैतन्याच्या घरातून गायब झाले आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला फार मोठा धक्का बसतो, सायलीला सुद्धा. आता हा प्रियाचा माणूस एका ठिकाणी या दोघांना घेऊन येतो रिक्षामधून आणि रिक्षा थांबवतो. तेव्हा सदा आणि मैना खाली उतरतात. तर मैना विचारते की दादा अहो, तुम्ही इथे कुठे रिक्षा थांबवली. मी तर सांगत होते की अर्जुन सायलीने आम्हाला कुठल्या तरी आश्रमात जायला सांगितलंय. तेव्हा त्या माणसाला आता हे सर्व आठवतं की ज्या ज्या रस्त्यावर सीसी कॅमेरे आहे तिथून जायचं नाही, नाहीतर अर्जुन सायली तुझा पाठलाग करतील. तो मुद्दाम खोट बोलतो आणि म्हणतो की हे बघा ताई, येथे रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी मात्र सीसीटीव्ही कॅमेरे आहे आणि ती प्रिया आपल्याला तिथून पाहू शकते. त्यामुळे मात्र आपल्याला तेथून नाही जायचं, आपल्याला मात्र या आड रस्त्यातून चालत जायचं आहे. समोर मात्र आता आनंदी असते. आनंदी या दोघांचं बोलणं ऐकते. सदा म्हणतो की अहो काय बोलताय, माझी तब्येत बरोबर नाही, मला नाही चालता येणार, दम लागेल मला. हा प्रियाचा माणूस खोट बोलतो आणि म्हणतो की तो अर्जुन सुभेदारांनी सांगितलेला आश्रम आहे ना, तो इथे थोड्या अंतरावरच आहे. तेवढ्यात आनंदी मात्र आता समोरच रिक्षेच्या पलीकडून भाजी घेत असते आणि हे सर्व ऐकते. म्हणून आनंदी मात्र आता काठी टेकत टेकत त्यांचा पाठलाग करत येते. जेव्हा तिला भाज्यांचा वास येतो तेव्हा तिला समजतं येथे भाज्यांचं दुकान आहे. थोडीशी पुढे येते सदा आणि मैनाचा पाठलाग करत. तेथे वड्यांचं दुकान असतं. वडापावचा वास तिला येतो. तेव्हा ती म्हणते की नक्की येथे वडापावचं दुकान आहे. तसतसा त्यांचा पाठलाग करत ती पुढे येते. आता मात्र सदा आणि मैना एका ठिकाणी थांबलेले असतात. पुढे दगडांची भिंत असते. आनंदी त्या दगडाला हात लावते.
काहीतरी आता ती इशारा घेत असते की नक्की आपण कुठे जात आहोत. सदा म्हणतो की बघ ना, अगं ती बुबली किती भयानक मुलगी आहे ग, आणि आज मात्र आपण अर्जुन सायलीमुळे वाचलो. मैना म्हणते की हो अर्जुन सायली जर नसते तर आपलं काय झालं असतं कुणास ठाऊक. तेवढ्यात तिथे एक मंदिर असतं. मंदिरातील घंटा वाजते आणि आवाज आनंदीच्या कानामध्ये पडतो. तेव्हा तिला समजतं की येथे मंदिर आहे. मैना म्हणते की चला ते पुढे गेलेले आहेत. आनंदी विचार करते की मंदिराची घंटा आहे म्हणजे नक्की इथे कुठेतरी मंदिर आहे. तेव्हा तो माणूस सदा मैनाला आवाज देऊन त्यांना आतमध्ये घेऊन जातो. आता लगेच आनंदी तो पाठलाग करत करत त्यांच्या मागे गेटपर्यंत येते. गेटचा दरवाजा उघडते तेव्हा तो माणूस बाहेर येतो आणि मॅडम तुम्हाला काय होय असं विचारतो. तेव्हा ही आनंदी म्हणते की मी नक्की कुठे आले आहे मला काही कळालं नाही. तो खोट बोलतो की येथे सत्संग सुरू आहे आणि भाविकांची आतमध्ये येण्याची वेळ संपलेली आहे, प्लीज इथून जा. तेव्हा आनंदी म्हणते की प्लीज दादा मला एकदा आत नेलं असतं तर. तो आनंदीला तिथून निघून जायला सांगतो. आनंदी विचार करते की या माणसाच्या आवाजावरून असं वाटतं की नक्की हा खोट बोलतोय आणि हा तोच माणूस आहे जो मगाशी सीसीटीव्ही फुटेज प्रियाला दिसायला नकोय असं म्हणत होता. तो कुठल्यातरी आश्रमात जाण्याबद्दल बोलत होता, त्यामुळे मला सायली ताईला फोन करावाच लागेल. आनंदी लगेच सायलीला फोन करते. सायली लगेच आनंदीचा कॉल उचलते आणि बोल ना आनंदी असं म्हणते. आता आनंदी म्हणते की सायली ताई मला खूप महत्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये सायली मात्र नंदिनीला फोन करते आणि म्हणते की नंदिनी जर आम्हाला कळालं नाही की ते दोघं कुठे आहेत तर त्यांच्या जीवाला खरंच खूप मोठा धोका आहे ग. त्यावरती आता लगेच नंदिनी म्हणते की तू अजिबात काळजी करू नको मी बघते. जेव्हा त्या आश्रमात आता या दोघांना आणलेलं असतं तेव्हा हा खोटा डॉक्टर बनून प्रियाचा माणूस आलेला असतो आणि आता मात्र तो सदा आणि मैनाला चेक करतो आणि म्हणतो की तुमच्या दोघांचेही रक्त दूषित झालंय आणि तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणून खोट बोलून ते त्यांना इंजेक्शन देण्याचं ठरवतात. ते इंजेक्शन देण्याची तयारी सुरूच करतात. तेवढ्यात सायली आता नंदिनीला फोन करते आणि तुला आश्रम सापडला. आता मात्र ती हातामध्ये इंजेक्शन घेते आणि म्हणते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे शेवटचे काही तास आता मोजायला लागा. तेवढ्यात आता नंदिनी तिथे येणार असते. तर मित्रांनो आता सदा आणि मैनाचा जीव मात्र नंदिनी येऊन कसा वाचवते, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.